मैत्रिणींच्या घरी होतीस तेच ठामपणे सांग. हॅलो 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 सारिका, अगं तुला अक्कल बिक्कल का हाय की नाही? अगं किती वाजले? तुला घर मिळत नाही का पत्ता मिळत नाही ग? तू कधीची गेलीस तू? आणि काय ग, मगापासून आम्ही दोघं फोन करतोय, तू आमच्या दोघांचा एक बी फोन उचलत नाही. आई, अगं मी मैत्रिणीच्याच घरी आहे. तिची जरा तब्येत बिघडली होती ना, त्यामुळे थोडा वेळ लागला. आणि आम्ही अभ्यासच करतोय. अगं फोन सायलेंटवर होता, त्यामुळे फोनचा आवाज पण नाही आला. तुझं कोणतंही कारण ऐकून घेणार नाही मी. आणि एक लक्षात ठेव, पुढच्या अर्ध्या तासाच्या आत जर तू आउटहाऊसच्या बाहेर उभी राहिली नाहीस तर मी तुझा पत्ता शोधत शोधत तुझ्यापर्यंत पोहोचेन. येते येते, ठेवते फोन. अगं खरंच का काय? म्हणजे याचा अर्थ तो हिराचा मौल्यवान हार बंगल्यात आलाय तर? हो, तुझ्या डोळ्यांनी पाहिलास ना तर वेडी होशील स्वीटी. असं म्हणालास आहे काय? मग तर माझ्या डोळ्याने तो हार बघितलंच पाहिजे मॅडम. मिळेल मिळेल. बरं ते जाऊ दे, मला सांग तुझ्या बाजूने काय चाललंय? म्हणजे शुभ्याच्या बहिणीला अडकवण्याचा प्लॅन व्यवस्थित चालू आहे ना? पोचलाय मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझा प्लॅन डी 100% सक्सेसफुल होणार बघा. त्याच मार्गावर आहे मी. आणि माझा भाऊ इंद्रनील, तो सानिकाला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा पूर्णपणे प्रयत्न करायलाय. आता लवकरच सानिका पूर्णपणे माझ्या मुठीत असेल. ऑल द बेस्ट. तुमची परवानगी असेल तरच. रुद्र,
श्रावणी तुला आवडते हे ऐकून बरं वाटलं. म्हणजे मी तुला याबद्दलच विचारणार होतो. पण त्याआधी श्रावणीच्या मनात काय तेही मला जाणून घ्यायचंय. सर, खरं तर श्रावणीनंच मला हॉस्पिटलमध्ये प्रपोज केलं. हो, म्हणजे तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि ती खूप खुश आहे आमच्या नात्याबद्दल. तसं असेल तर चांगलंच आहे. म्हणजे माझ्यासाठी ही आनंदाची बातमीच आहे. माझ्या मुलीचं लग्न एका प्रामाणिक आणि कर्तबगार मुलाशी होत आहे. अरे मोठं भाग्य आहे तिचं. सर, मी तुम्हाला शब्द देतो, मी श्रावणीला राणीसारखं जपेन. माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी स्वतः श्रावणीशी या लग्नाच्या विषयावर सविस्तर बोलेन आणि तिचा होकार आला की मी तुला कळवेन. ठीक आहे सर. सर, मी तुमच्या फोनची नक्की वाट बघेन. येतो.